तर नमस्कार मंडळी. तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय, आता बरंच 2-3 दिवस झालं काय व्हिडिओ बनला नाही, पण रुद्र पोरं आले म्हणले पप्पा आपल्याला कुठंतरी खाली जायचंय. तर काहीतरी म्हणलं मग चला खाली जायचं, तर काहीतरी व्हिडिओ बनवू. तर प्लॅन असा ठरला की खाटू श्याम मंदिरामध्ये ना आपल्याला जायचं. सध्याला हे महाराज ना सध्याला ट्रेंडिंगमध्ये आहेत महाराष्ट्रात. तर चला म्हणलं आपण दर्शन पण घेऊया आणि एक व्हिडिओ पण बनवून. तर तुम्हाला ना आपण आहे ना खाटू श्याम मंदिरमध्ये जाऊन आहे ना त्यांचं पण दर्शन घडणार आहेत. आणि आता नदीला पण उल्हास नदीला पाणी आलेलं आहे, तर नदीला पण जाऊ. रुद्र जायचं नदीला. तर आपला व्हिडिओ आहे ना, आणि नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ. मित्रांनो, आपण आता नदीकडे निघलेलो आहे. त्यांना नदीकडे अगोदर जायचं आहे, नंतर आपल्याला मंदिरात जायचं. पण वातावरण पण एकदम पाऊस पाहून येऊन गेल्यामुळे ना वातावरण एकदम मस्त, वातावरण तेवढा गारवा झालेला आहे ना. नाही तर पहिले इकडं आलं ना असं मोकार गरम व्हायचं, पण आता एकदम थंड वाटतंय. तर आता आपण अगोदर नदीला जाऊ आणि नंतर आहे ना मंदिरात जाऊ. पण पावसाचं वातावरण झाल्यामुळे आहे ना आपला आहे ना प्लॅन एखाद्या दिवस तो कॅन्सल होऊ शकतो, कारण आपल्याला ना एक जुडिओमध्ये जायचं आहे. कारण उद्या ना आपण पिकनिकला जाणार आहेत, म्हणलं एखादा टी शर्ट चला घेऊन जाऊ जरा, तेवढाच नवीन काहीतरी. तर आता मग एकदम मस्त नदीवर जाऊया, कारण उल्हास नदी ना एकदम आटलीच होती, उगं थोडं पाणी राहिलं होतं, पण आता एकदम फुल झालेली दिसते नदीला. तसं बरंच पाणी वाढलेलं आहे आणि नदीला बराच पूर गेलेला दिसतोय, कारण वरपर्यंत ना गाळ येऊन बसलेला आहे. पुढे ना अशा पायऱ्या बनलेल्या आहेत बसायसाठी लोकांसाठी, जरा नाही का संध्याकाळी जरा थोडं थंड हवेसाठी लोक येतात तिथं बसायला, फेरफटका मारायला. तर हे पास सगळं आहे ना गाळ येऊन साचलेला आहे, तर आपल्याला काही तर काही व्यवस्थित बसायला जागा नाही. त्याच्यामुळे काय आपण जास्त वेळ काय थांबणार नाही. पोराला जरा थोडंसं आणलं जरा वातावरणात बदल, कारण 8 दिवस झाले ना नुसतं पाऊसच होता. तर म्हणलं चला तुम्हाला नदी फिरून घेऊन येतो जरा. आणि आता आम्ही आलोत ना, पण लगेच पावसाचं पण वातावरण झालं आणि लगेच पावसाला पण यायला जरा सुरुवात झालेली आहे. कारण इथं आहे ना पावसाचा आहे ना मिळच नाही लागत, कारण अचानक ना बदा सुरू होतो. त्याच्यामुळं म्हणलं ना आपलं ना ते काय म्हणतं ते लवकर टपक्यास उरकू आणि निघू. इथं मस्त थोडंसं थांबलोत आणि आपल्याला थोडं काम आहे, त्याच्यामुळं आता आपल्याला लवकरच निघावं लागणार आहे. परत आपल्याला घरी पण जायचं आहे, टाईम पण होत आलेला आहे आपल्याला ना. आता आपण आहे ना जुडिओमध्ये आलेलो, पण जुडिओमध्ये काय आपल्याला काय काही घ्यायचं नाही, कारण आपल्याला ना फक्त एकच टी शर्ट घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे आता आपण एक टी शर्ट घेऊन आहे ना टपकास आपल्याला घरी जायचं आहे, कारण परत आपल्याला मॉर्निंगला उठायचं. कारण मॉर्निंगला उठायचं म्हणजे ना लय वांद येत, लवकरच उठावं लागतं 4:30ला. आणि पोराने आता पिशवी घेतलेली आणि त्यांना म्हणलं पळा, आलोच मी तुमच्या मागे. तर एका टी शर्टसाठी जातात, पण आता रुद्र काय घोळ घालतोय आणि काय नाही याचा काही तपास नाही. कारण त्यांनी काही पाहिलं का लगेच त्याला पाहिजे असतं, पण तरी बघू आता काय करतोय गडी, बघावं लागतं. तसे आम्ही बरेच आता टी शर्ट बघितले, पण काय चॉईस होतच नव्हतं. पण आता नंतर म्हणलं आता चला बायकोच्या चॉईसने आता काहीतरी घेतो. आणि बायकोच्या चॉईसने आता एक टी शर्ट आम्ही फायनल केलाच आणि म्हणलं आता तोच फायनल करू. तरी रुद्राने घोळ घातलाच, त्याला एक टी शर्ट घ्यावाच लागला. त्याने एक आणि मी एक असे 2 टी शर्ट घेतलेत. आणि आमची काय शॉपिंग काय झाली पण लगेच, कारण शॉपिंग एवढी नव्हतीच आपली. पोरं बाहेर आले म्हणजे ना त्यांना काहीतरी खायलाच घालावं लागतं, कारण तसे ते काही घरी जातच नाही. पप्पा आम्हाला ह्यावं पाहिजे तेव्हा पाहिजे. बरं म्हणलं चला तुमचं काय क्रिप्स आहे का काय चायनीज ते तुम्हाला खाऊ घालतो आणि तुम्हाला पण जाम खुश करून टाकतो. म्हणलं बरं चला मग हो द्या खर्च. तर मग त्यांना नेलं मग जरा चायनीज कॉर्नरमध्ये आणि ऑर्डर केली. मस्त आता आम्ही खातोत आणि नंतर घरी जातो. मित्रांनो, पण असेच आपलं आहे ना चॅनलवर ना जरा थोडं तुम्ही लक्ष द्या, कारण आपल्या चॅनलला काय होऊच काय वाढणार. आणि व्हिडिओ जरा बघत चला आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्यासारख्या एका गरीब माणसाला जरा सहकार्य करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टाटा.